नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवतोय अजिबात चिवट न होणारी मसालेदार अशी भेंडीची भाजी। त्यासाठी आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत। आलं, लसूण, जिरं, बडीशोप, कढीपत्ता आणि कोथिंबीर, तसेच भाजून घेतलेले शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचा किस, आवडीनुसार लाल मिरची पावडर, हळद, किचन किंग मसाला आणि धने पावडर। सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटण तयार करून घ्यायचं। फार बारीक पेस्ट करायची नाही। तुम्हाला घाई गडबड असेल तर तुम्ही हे वाटण तयार करून हाच मसाला आपण अनेक भाज्यांसाठी वापरू शकतो। जसे की भरलेले वांगे, भरलेले ढेमशी, भरलेली कारली, तर शिमला मिरची आणि चिरी दोडके सुद्धा आपण ही मसाला भरून बनवू शकतो। धुवून पुसून घेतलेली भेंडी कापून घ्यायची आणि ती अशी फ्राय करायची। भेंडी थोडी नरम झाली म्हणजे आपली काढून घ्यायची। हा रंग बदलेस्तोवर ठेवायचं नाही। त्यावर थोडं मीठ सुद्धा घालायचं। आता भेंडी फ्राय करून झालेली आहे। एका प्लेटमध्ये फ्राय केलेली भेंडी काढून घ्यायची। आता गॅसवर दुसऱ्या कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं। त्यामध्ये जिरे, मोहरी आणि थोडा हिंग घालायचा आणि तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं। वाटण सुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता असं तेलात परतून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। फ्राय केलेले भेंडीचे काप घालायचे। सुक्या खोबऱ्याऐवजी आपण इथे ओलं खोबरं सुद्धा वापरू शकतो। आता एक चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालायचा। तर आपली भाजी फार कोरडी दिसत आहे, यावर थोडा पाण्याचा हबका मारायचा। त्यामुळे भेंडीला मसाल्याचं छान कोटिंग येईल। अशी मसालेदार आणि चटपटीत भेंडी तयार झालेली आहे। आता याला छान वाफ येऊ द्यायची। ऑफिसला, शाळेत किंवा तुम्ही बाहेरगावी जर जात असाल तर ही भाजी तुम्ही जरूर नेऊ शकता, कारण यामध्ये कांद्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे ही भाजी टिकून राहते। तुम्हाला जर आजची भेंडीची भाजी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।